कास्टिंग काऊचच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. बॉलिवूड असो, मराठी इंडस्ट्री असो अथवा दाक्षिणात्य इंडस्ट्री, सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये अनेकांना कास्टिंग काऊचचे अनुभव येतात. काही अभिनेत्री उघडपणे आता मुलाखतींमध्ये कास्टिंग काऊचविषयी सांगायला लागल्या आहेत. असंच काहीसं एका मराठी अभिनेत्रीने सांगितलं असून सध्या ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या अभिनेत्रीने कमळी या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. कमळी या मालिकेत आपल्याला सगळ्यांना रागिणी महाजनच्या भूमिकेत सुषमा मुरुडकरला पाहायला मिळालं होतं. सुषमाची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. तिने लग्नाची बेडी या मालिकेत देखील काम केलं होतं. एवढंच नव्हे तर कुंडली भाग्य या मालिकेत देखील झळकली होती. तिला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता, याविषयी तिने नुकतंच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. तिने या मुलाखतीत सांगितलं आहे की जागो ग्राहकची मी जाहिरात केली होती आणि त्यामुळेच मला एका सिनेमात काम करण्याविषयी विचारण्यात आले आणि त्यामुळे त्या सिनेमाच्या ऑडिशनसाठी मी गेली होती. त्या ऑडिशनला माझ्यासोबत कमीत कमी 10 ते 15 मुली होत्या. आम्हाला सगळ्यांनाच एकत्रपणे विचारण्यात आलं की तुमच्यापैकी कॉम्प्रोमाइज करायला कोण तयार आहे. मी क्षणाचाही विलंब न करता हात वरती केला. माझ्या मते कॉम्प्रोमाइज म्हणजे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत चित्रीकरण करू शकता. तुम्हीही काम करताना कोणतेही प्रकारचे आढेवेढे घेणार नाही. त्यामुळे मी लगेचच होकार दर्शवला होता आणि मी हात वरती केल्यानंतर खरं तर तेथील मुली देखील मला पाहत होत्या. ही सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला एका ठिकाणी बोलावण्यात आलं. त्या ठिकाणी मी मस्त साडी नेसून गेली होती. तिथे काय प्रकार होणार हे मला काहीच माहीत नव्हतं. पण तिथे गेल्यानंतर मला थोडा तरी वेगळाच अनुभव आला. तिथे एक मोठाल्या बंगल्यात मला बोलवण्यात आलं होतं. त्या बंगल्यात 2 बॉडीगार्ड होते आणि त्या 2 बॉडीगार्डने माझ्याशी ज्या पद्धतीने बोलले ते सगळं ऐकल्यानंतर तर माझी पायाखालची जमीनच सरकली. कारण मला निर्मात्यांनी वरच्या खोलीमध्ये बोलावलं आहे असं त्यांनी मला सांगितलं. मी वरती गेल्यानंतर तर मी प्रचंड घाबरली. कारण तो निर्मात्याने अर्धेच कपडे घातले होते. त्या निर्मात्याला अर्धनग्न अवस्थेत पाहून कॉम्प्रोमाइज ह्या शब्दाचा अर्थ मला कळला आणि तिथून घाबरतच मी पळून गेली. तिचा हा कास्टिंग काऊचचा अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.